शेतकरी मित्रांनो, हळद निघून 1 महिना झालेला आहे, म्हणजे लागवडीपासून 1 महिना. तर आता आपण इथं तण वगैरे सर्व निंदन खुरपणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर खत वगैरे फेकलं. खतामध्ये आपण 10-26-26 घेतलेलं आहे. सोबत आपण फर्टेरा घेतलेला आहे आणि मायकोन्टनची 1 बॅग. अशा प्रकारे केल्यानंतर आता आपण इथं ड्रिचिंग चालू आहे. तर ड्रिचिंगमध्ये आपण काय घेतलं, तर ड्रिचिंगमध्ये आपण ह्युमिक ॲसिड घेतलेला आहे. इथं 50 ग्राम. सोबत आपण लांबडा घेतलेला आहे 50 मिली. रेडोमिल गोल्ड घेतलेला आहे 50 ग्राम. अशा प्रकारे इथं आपण हळद पिकाला ड्रिचिंग करणं चालू आहे. आपण इथं बघू शकता. आणि नोजल जे आहे तर 2 छिद्राचं आहे, त्यामुळे दोन्ही साईडला आपण अशा प्रकारे ड्रिचिंग चालू आहे. तर यामुळं आपल्या पिकाला बुरशीपासून वाचवण्यात येईल. लांबडामुळं हुमणी अळी वगैरे मरून जाईल, धोका कमी होईल. आणि ह्युमिक ॲसिडमुळं पांढऱ्या मुळ्याच्या संख्येसुद्धा चांगली वाढ होईल आणि आपलं पीक धष्टपुष्ट होईल, पिवळेपणा जाईल, हिरवा गच्च. आपल्याला जो हिरवेपणा आहे तो आपल्याला परत मिळेल आणि जबरदस्त क्वालिटी इथं आपल्याला जाणवत आहे. आणि या ड्रिचिंगमुळं अजून चांगल्या प्रकारे आपल्याला इथं रिझल्ट मिळून जातील.